आपल्याला आपण वर्षभर लागणारा कोळसा हा तयार करण्यासाठी आता तयारी चालू आहे. हे लाकडं तोडतो आहे. सुरूची आणि निलगिरीची लाकडं आहेत. जास्त उंच झालेली झाडं छाटून त्याचं आपण लाकडं तयार फांद्या तोडतो आणि त्याच्यातनं आता कोळसा करायचा आहे. कोळशासाठी अर्धवट सुकलेली अशी ओली लाकडं लागतात. आता ते एकदम पेटून जातात. तर आपल्याला हा एक भला मोठा सुरू होता आणि तो काही भाग वाळला होता त्याचा. तर आपण त्याचे कापून बारीक केला आहे. आता ते बारीक करून त्याच्यातनं या लाकडाचा कोळसा करायचा आहे. आपण जे कोळशाची भट्टी करतो आहे त्या कोळशाच्या भट्टीमध्ये हे कोळशाचे लाकडं तोडून ठेवले आहेत कोळशासाठी. आणि इथे आता हे भट्टी रचताना मधोमध बारीक लाकडं ठेवले आहेत. त्याच्याभोवती आपण अशा पद्धतीने 2-2.5 फुटाचे लाकडाचे तुकडे करून ते रचले जातील. हे जे आपल्या शाश्वत शेती पद्धतीमध्ये आपल्याला आपलं जळण आपलं बांधकामाचं लाकूड आपल्याकडे झालं पाहिजे या दृष्टिकोनातनं आपल्या शेताच्या चारी बाजूनं आपण एक बफर झोन तयार केलेला आहे. या बफर झोनमध्ये आता इथे वावळा आहे, इथे मुचकुंद आहे, कुठे शिवण आहे, कुठे साग आहे, कुठे विलायती चिंच आहे. आणि या बफर झोनमधली झाडांची छाटणी गरजेनुसार करून त्याचा पाल्याचा वापर खत म्हणून बेडमध्ये, लाकडांचा वापर कोळशासाठी, जळणासाठी अशा वेगळ्यासाठी केला जातो. हे जे आपण जे बफर झोनमध्ये झाडं लावलेले आहेत वृक्ष, त्या वृक्षांचा उपयोग सगळ्यात महत्त्वाचा आहे की टेम्परेचर कंट्रोल, आर्द्रता नियंत्रण, तापमान नियंत्रण, जमिनीमध्ये स्वच्छता निर्माण करणं आणि बायोडायव्हर्सिटी तयार करणं. या बायोडायव्हर्सिटीबरोबरच आपल्याला आपल्या शेतातल्या कोरमध्ये जे काय आपण पिकं घेतली आहेत त्यातनंच आपल्याला अन्न, फळं, मसाले मिळणार आहेत. ते शिजवण्यासाठी आपल्याला जे लाकूड लागणार आहे त्या लाकडामध्ये जास्त करून चुलीवरचं लाकूड स्वयंपाक आणि कोळशावरती स्वयंपाक. कोळशावरचा स्वयंपाक केला तर आपल्याला वेळ कमी लागतो आणि मंदाग्नीवरती सगळं शिजल्यामुळे त्याची गुणवत्ता जास्त चांगली होते. म्हणजे भात आता सराई कुकर डॉक्टर कर्व्याने काढलेला जो कुकर आहे त्याच्यामध्ये 2 तास हळूहळू शिजत राहतं आणि त्याच्यामुळे ते चांगल्या पद्धतीने शिजतं आणि त्याचा कस चांगला राहतो अन्नाचा. तर हे जे कोळसा करण्यासाठी ही जी भट्टी आहे ह्या भट्टीमध्ये मुख्यतः धुमसवलं जातं. म्हणजे आता ही लाकडं रचल्यानंतर आपण ते क्रमाने बघूच की त्याच्यावरती आपण गवत, पालापाचोळा आणि माती असं झाकून टाकणार आणि एका बाजूला त्याला रस्ता असतो, त्या रस्त्यातनं आतमध्ये जाऊन ते पेटतं आणि हळूहळू पेटत राहतं. तर ही भट्टी सगळी लावल्यानंतर पेटाला म्हणजे पूर्ण भट्टी तयार व्हायला 24 तासाच्या आसपास लागतात. तेव्हा तिथे लक्ष ठेवायला लागतं कारण ही रचलेली लाकडं जी आहेत ती जळायला लागली की एकदम खाली कोसळू शकतात. त्याच्या भट्टीचे वरच्या मातीचं आवरण जर गेलं तर पेट घेतं. भट्टी पेटली नाही पाहिजे, भट्टी धुमसली पाहिजे. तर धुमसणं म्हणजे ऑक्सिजन कमी मिळणं. तर ऑक्सिजन थांबवणं ही प्रक्रिया आपण या पद्धतीमध्ये जवळ लाकडं लावून ऑक्सिजन मिळणार नाही मोठ्या प्रमाणात, पेटण्याच्या एवढा मिळेल अशा पद्धतीने ते आपण करत असतो. म्हणून त्यासाठी आपण थोडी काही 2 फुटाची, 2.5 फुटाची, 3 फुटाची अशा वेगळ्या आकाराची लाकडं कापलेली असतात, तोडलेली असतात. याच्यामध्ये आत्ता जे आहे ते विलायती चिंच जास्त आहे आणि साग आहे, सुरू आहे. सागाचे बारके बारके तुकडे आहेत. चांगले तुकडे आपण बाकीच्या कामाला वापरले.
आता हे मोठी लाकडं लावायचं चाललंय. आतमध्ये बारीक, एकदम बारीक, मग त्याच्यावरती थोडी जाड, मग आता बाहेरच्या बाजूला अजून जाड, अशा पद्धतीने भट्टी रचणार. हळूहळू लाकडं लावून भट्टीचा आकार मोठा होत चालला आहे. मग मध्ये जी जाडी लाकडं लावली त्याच्यात मध्ये मध्ये पातळ डायमीटरला बारीक असलेली, आता हे सगळे जे रचले ते ढासळे तरी आतमध्ये एकमेकांना आधार देतील अशा स्वरूपात रचलेत. तसे शक्यतो हे ढासळत नाही. ही भट्टी लाकडं रचून झाली. आता याच्यावरती गवत लावायचं आणि मग त्याच्यावर माती घालायची. आता ही जी आहे ही ह्याच्यातनं जो कोळसा होईल तो नवनिर्मित आहे, म्हणजे परत आपल्याला तयार करता येईल. भूगर्भातला गॅस हा आपला तयार नाही करता येणार. त्याच्या आपल्या शेताच्या बांधाला आपण झाडं लावून त्याच्या माध्यमातून फांद्यांचा उपयोग करून तापमान नियंत्रणावर जळण, औषध, बांधकामासाठी लाकूड, खत असे वेगळे गोष्टी करून घेऊ शकतो. तर प्रत्येकाने हा प्रयत्न करावा शक्य तेवढा, की आपल्याला शेताच्या बांधावर बफर झोन तयार करून त्याच्यामध्ये आपल्याला आपलं जळण, आपली औषधं, आपला सुगंध, आपल्याला पक्ष्यांसाठी, कीटकांसाठी लागणाऱ्या गोष्टी या तयार करता येतील का. आता हे जे गवत आपण लावणार आहोत त्या गवतावरती थोडंसं पाणी शिंपडून घेतलं म्हणजे ते पटकन पेटणार नाही. ओलावर आल्यामुळे धुमसत राहील. ते थोडंसं गवत दमट करून घेतलं, ओलं करून, याच्यावर आपल्याला जी माती घालायची आहे धुमसावं म्हणून, पेटू नये म्हणून, तर ती माती आतपर्यंत जाऊ नये म्हणून त्याच्यावर आपण असं गवत लावून घेतात. हे गवत ओलं केलं आहे तसे ते पटकन पेटणार नाही. आता हे दाबून बसवलं की त्याच्यावरती नंतर माती घालायची, म्हणजे मग हवेशी संपर्क उघडं राहणार नाही काही, आणि ते लाकूड पेटणार नाही, एकदम धुमसत राहील, हळूहळू पेटत राहील. आता हा जो कोळसा तयार होईल त्याच्यातनं आपण वर्षभरासाठी आपल्याला डाळ भात किंवा स्वयंपाकाला इतर सराई कुकरच्या माध्यमातून कोळसाचा जास्तीत जास्त चांगला उपयुक्त कसा वापर होईल, जे ज्वलन चांगलं कसं होईल याच्यावरती सराई कुकर काम करतो. डॉक्टर आनंद कर्व्याने त्याच्यावरती खूप छान काम केलेलं आहे. तर ते प्रत्येकाने सराई कुकर घेऊन त्याच्यावरती शक्य तेवढं आपलं जळण शेतात तयार करून जर आपण स्वतःच्या ऊर्जा याचा वापर केला तर दोन फायदे होतील. म्हणजे त्या झाडांच्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढेल, जमिनीवर आच्छादन होईल, तापमान नियंत्रण होईल, आणि त्यासोबतच त्याच्या फांद्या तोडून त्याच्यातून आपलं जळणही होईल, खतही होईल. हे आता गवत लावून झालं आहे, त्याच्यावरती आता माती लावायची. आता ही त्या गवतावरती गवत लावून झालं आहे, आता त्याच्यावर माती लावायला घेतली. ही माती लावली म्हणजे मग ते पेटणार नाही.
हे जे पहिल्यांदा लाकडं रचली ते लाकडं, त्याचा कोन जो होता तो कोन असा होता की त्याच्या यावरची माती टाकताय ती माती ढासळून खाली येणार नाही. एकदम 60 अंशामध्ये चढ असा नव्हता, कमी कमी 30-45 अंशाचा उताराला तयार केला होता आणि त्याच्यावरती ते आता माती चारही बाजूनी सारखी 4 बोटं तरी माती पडली पाहिजे त्याच्यावर. अशा पद्धतीने ते माती लावणार आणि ते दाबताना ते सगळं माती हळूहळू ते खाली येईल अशा पद्धतीने ते टाकतात. आता एक गवत आहे हे थोडंसं खाली वाकून घेत आहेत, म्हणजे तिथे चढ जास्त गवताचा तयार होईल, म्हणजे माती खाली ढासळणार नाही. गवत जे खालपर्यंत आलं ते आतमध्ये वाकवत आहेत, त्याला मोडून घेणं म्हणतात. ही मोडून घेण्याची प्रक्रिया आहे. हे माती लावली आणि इथे जे भोग दिसत आहे हे आग पेटवण्यासाठी आहे. इकडनं आतमध्ये आग पेटवायची, आता ते धुमसत राहील. ही आपली कोळशाची भट्टी पूर्ण रचून झालेली आहे. आता सकाळी वारा नसताना आपण तिला पेटवणार आहोत. पेटवण्यासाठी बाहेर अशी थोडीशी लाकडं पेटवून घ्यायची आहेत. आपल्याला भट्टीची पूजा करणार आपण आधी. हे ग्रस्त त्यातले अनुभवी व्यक्ती आहे. घे तिथे घे. आता हे आपण पेटवतोय. आत घाल. हे लावताना ती काठी अशी लांब घेतली की या भट्टीच्या मध्यापर्यंत जाऊन ते पेटेल. भट्टी आतमधनं पेटायला लागली आणि हे जे आग पेटवण्याचं भोग होतं ते आपण आता मातीने भरून टाकलं. आता हे अशा पद्धतीने मंद ह्याच्यावरती आतमध्ये आस्ते आस्ते पेटत असा धूर आला पाहिजे. काल जी भट्टी आपण धूर देत होती रात्रभरामध्ये
ते सगळे भट्टीतले लाकडाचा कोळसा तयार झाला आहे. रात्री ते काय थोडं थोडं फुटलं तर ते परत लिंपून घेऊन आता भट्टी पूर्ण तयार झाली आहे. आता ही भट्टी उघडायची आणि त्यातले कोळसे निवडून त्याचं ग्रेडिंग करायचं. आता ही भट्टीची माती काढायचं चाललं आहे. ते माती कोळशात पडायला नको म्हणून ते अलगद माती न दाबता ते तयार कोळसे झालेले एक एक बाहेर निघत आहेत. आणि ही जी माती आहे ज्याच्याने राख कोळसे आहेत, ही ॲक्टिवेटेड चारकोलची माती आपण शेतामध्ये पिकाला जर घातली तर त्याच्यातनं पिकाची वाढही खूप छान होते आणि जमिनीमध्ये मायक्रोफ्लोरा वाढायला खूप मदत होते. हे जे भट्टी काढायचं, भट्टी लावायचं, हे जे अनुभवाने खूप पद्धतशीर कामं जी होतात, की पेशन्सने चांगले निघाल हा ग सुरू नाही झालं. हे जे कोळसे आहेत त्या कोळशावरती भट्टीतनं काढले त्यात उष्णता आहे, ते पेटू शकतात. म्हणून त्याच्यावरती पाणी मारायचं थोडं आणि हे थोडं थोडं काढायचं आणि परत ते त्याच्यावर माती घालून ठेवायची, नाही तर ते पेटेल. म्हणजे ह्याच्यावर परत त्यांनी माती घालून ठेवली, जसं लागेल तसं एक एक थोडं थोडं फोडत जायचं. कोळसे बाजूला काढायचे, परत लिंपून टाकायचं. पडवी काढायची. पत्रिका दिली बोलतो मला, तेव्हा सांगतो, बोलतो जाऊन भेटतो मी चाललो बोलतो. ही आतमध्ये सगळी भरलेली दिसते लाकडं सगळी. आता या लाकडांवरती थोडं पाणी मारून ते विझवायचं आत. आपली भट्टी पूर्ण झाली आणि व्यवस्थित कोळसे निघालेत. आता हे त्याच्यात अजून धग असते तर ते पाणी भरून ती धग संपवायची आणि मग संध्याकाळपर्यंत त्याचं आकारानुसार ग्रेडिंग करायचं आणि पोत्यात भरून ठेवून द्यायची. ती आपल्या वर्षभराचं काही टक्के जळण, जिथे चुलीपुढे माणसाला उभं राहण्याची गरज पडणार नाही, अशा पद्धतीने सराई कुकरमध्ये वापरून आपल्याला स्वयंपाक करता येईल. अशा पद्धतीने आपण जर आपल्या शेतामधलं एक ऊर्जेचं साधन झाडं लावून त्याच्यातनं त्याच्या फांद्या तोडून एकमेकाला सावली देणाऱ्या फांद्या झाडांवरती गेलेल्या त्याचा आपण कोळसा करू शकतो. त्याच्या फांद्यांचं बेड करू शकतो, जमिनीमध्ये झाडं लावायला पाल्याचं खत करू शकतो. आणि हे झाड जे आहे ते झाडं आपण लावल्यानंतर त्या झाडामुळे पर्यावरणीय समस्या कमी व्हायला मदत होईल. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग कमी होईल, रेन वॉटर हार्वेस्टिंगला मदत होईल, कीटकांना पक्ष्यांना आधार मिळेल, अधिक आपल्यालाही त्याचा फायदा होईल. कारण प्रत्येक गोष्टीमधनं आपण जे काय शेतामध्ये लावतो आहे झाडं, ते फक्त उत्पादनाचे लावतो आहे,
म्हणजे फळं येणारी त्याच्यातनं पैसे मिळतील अशी स्वयंपाक करण्यासाठी आपण काही लावतच नाही आहोत. आणि त्याच्यावर वारा प्रतिबंधक भिंत वनस्पतींची केलीच नाही आपण शेतामध्ये. त्याच्यामुळे तापमानाच्या वाढीमुळे होणारे फळबागेवर होणारे दुष्परिणाम ते वारा प्रतिबंधक भिंत नसल्यामुळे तेथे होत आहेत. आता ही आपल्याकडे सगळी वारा प्रतिबंधक भिंत तयार आहे इथे. आणि त्या भिंतीमधनं पश्चिमेकडनं आणि दक्षिणेकडनं या भिंतीमधनं आपल्याला एक बफर झोन तयार झाला आहे. आणि आतमध्ये हा सगळ्या कोरमध्ये फळझाडं आहेत. तर या झाडांचा उपयोग आपण जळणासाठी, इंधनासाठी, बांधकामासाठी, वेगळ्या गोष्टींसाठी, पक्ष्यांसाठी, कीटकांसाठी, फुलपाखरांसाठी असा करून आपल्या संपूर्ण गरजा भागवण्याची शक्यता वाढवू शकतो. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेत. गार झाले. आता हे सगळे कोळसे आपण गोणीत भरून स्टॉकमध्ये ठेवून द्यायला. साधारण 10 गोणी झाल्यात आपल्या. म्हणजे अप्रॉक्सिमेटली 30 किलो एकामध्ये 300 किलो झाले. आणि अजून एक 3 गोणी त्याच्यातनं होतील. आणि हा कोळसा झाला आहे. आणि ही जी माती आहे त्याच्यात कोळशाचा चुरा आहे हे आपण शेतामध्ये टाकू. म्हणजे शेतामध्ये एक वेगळ्या प्रकारची एक यंत्रणा सुरू होते आणि त्याच्यामधनं जमीन चांगली होण्याची शक्यता खूप वाढते.